हॅलो फ्रेंड्स, आज आपण NMS परीक्षेतील महत्त्वाचा विषय विज्ञान जो 35 गुणांसाठी परीक्षेला विचारला जातो आणि या 35 पैकी अतिशयोक्ती न करता आपल्याला 32+ गुण आणायचे आहेत. मित्रांनो, या प्रत्येक लेक्चरकडे आपण जर बारकाईने लक्ष दिलं आणि येथे मिळणाऱ्या ज्या काही नोट्स आहेत त्या आपण पुस्तकामध्ये तशाच अंडरलाईन करून प्रश्नांच्या निर्मितीचं जर कौशल्य आत्मसात केलं तर नक्कीच तुम्हाला 32च्या पुढे गुण मिळतील. आणि विषय तसा थोडा क्लिष्ट आहे, परंतु आपण इथे अनेक कन्सेप्ट वापरून किंवा जेथे आवश्यकता आहे तिथे स्पष्टीकरण देऊन नक्कीच एवढे गुण मिळवणार आहोत. जर तुम्ही या लेक्चरला नवीन असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये NMS व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक दिलेली आहे त्याला लगेचच टच करा आणि ग्रुपमध्ये समाविष्ट होऊन येणारे नवनवीन जे अपडेट आहेत ते अपडेट मिळवा. प्रत्येक लेक्चर आपण शेवटपर्यंत बघूयात, आपल्याला डेफिनेटली गुण मिळतील. आता बघा, येथे आपल्याला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हे प्रकरण बघायचं आहे आणि मागील 6 वर्षामध्ये म्हणजे 2018-19 पासून ते 23-24 पर्यंत या प्रकरणावर कसे प्रश्न विचारलेत, 2 गुणांसाठी, 2 गुणांसाठी, एकदाच मात्र 1 गुणांसाठी, पुन्हा 3 आणि 3 आणि 2 म्हणजे 6 वर्षामध्ये एकूण 13 प्रश्न विचारलेत. जर आपण थोडं बारकाईने विचार केला तर आपण हमखास समजूयात की इथे 2 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि मित्रांनो, ते कसे विचारतात ना हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावरून आपण लगेच गेस करणार की 2024-25 ला आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. चला सुरुवात करूयात. तुम्ही सगळेजण पुस्तक, पट्टी, हायलाइटर असतील तर किंवा मार्क करण्यासाठी पेन असेल, पेन्सिल असेल, या गोष्टी घेऊनच या लेक्चरला बसत आहात. चला, घेतलं नसेल तर लगेचच घ्या आणि सुरुवात करूयात. आता बघा, पहिलंच धडा आपण बघतोय आणि हा बायोलॉजी मधील धडा आहे, म्हणजे जीवशास्त्रामधील सजीव सृष्टी सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आपल्याला अधिक डीप मध्ये न जाता महत्वाचं या परीक्षेला काय आहे त्याच्या संदर्भात आपण विचार करूयात. आता बघा, पहिला आहे टॉपिक जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. आता या ठिकाणी असं म्हटलंय की 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र, लक्षात ठेवा, जमीन व समुद्र सुमारे 87 दशलक्ष जाती आहेत. मग लगेच आपला प्रश्न तयार होतो इथे की 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र मिळून सुमारे टिंब जाती ज्ञात आहेत. लगेच आपला प्रश्न तयार झाला. 87 दशलक्ष जाती जमीन व समुद्र आहेत, याची गणना कधी झाली? 2011 मध्ये. असे आपण किरकोळ खूप सारे प्रश्न तयार करू शकतोय. आता मित्रांनो बघा, इतिहासात डोकवताना इकडे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अगदी सिंपल आहे आणि ते आपण थोडक्यात बघूयात पटकन. 1735 मध्ये कार्ल लिनियस सजीवांना 2 सृष्टीत विभागले आणि त्या सृष्टी आहेत वनस्पती व प्राणी. ओके, हा एक भाग झाला. त्यानंतर दुसरा की इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या, म्हणजे बाबा मांडल्या गेल्या. त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आता बघा, 2चं किती झाल्या? 3 झाल्या. त्यानंतर पुढे 1925 मध्ये चॅटन यांनी 2 गट केले. 2 गटामध्ये ते आलं आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी आलं. ओके, हा चॅटन लक्षात ठेवा. त्यानंतर 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. किती? 4 सृष्टीमध्ये. आणि त्या 4 सृष्टी कोणत्या? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. आता मित्रांनो, हे सगळं असं वाचताना जरा थोडं कॉम्प्लेक्स वाटतं, पण आपण काही शॉर्टकट नोट्स तयार केलेत, तर जेथे जेथे गरज वाटेल त्या पद्धतीने आपण बघूयात. आता वर्गीकरणाची पद्धत. तर पहिला आहे कार्ल लिनियस, दुसरा आहे हेकेल, कोपलँड आणि रॉबर्ट व्हिटाकर. आता यांचं जर आपण इनिशियल घेतलं तर काय येतंय? काहेकोरा असं आपण म्हणूयात. काहेकोरा बोलतायत तुम्ही तिकडे.
काहे कोरा आणि सृष्टींचा जर विचार केला तर 2 सृष्टी, 3 सृष्टी, 4 सृष्टी आणि 5 सृष्टी. थोडंसं इथे एक जे चॅटन आहे म्हणजे ज्यांनी 1925 मध्ये 2 सृष्ट्या पुन्हा टाकलेल्या आहेत त्याचं पण आपण थोडंसं ऍड करून घेऊयात. ओके, ते या ठिकाणी चॅटनने 2 सृष्ट्या टाकलेल्या आहेत. आता मग आपण काय करणार, काहे चॅकोरा, काहे चॅकोरा. आणि आता यांचं वर्ष पण बघा, एक 1735 आहे, 1866 आहे, पुन्हा इथे 1925 आहे, 1938 आहे, 1969 आहे. आणि सृष्टींचा जर विचार केला तर पहिले वनस्पती प्राणी वाढला कोण, प्रोटिस्टा वाढला. इथे हे आहे प्रोटिस्टा आहे, इथे वाढला कोण, मोनेरा. आणि मोनेरा नंतर शेवटी वाढला कोण, कवक. पण इथे जे 2 आहेत हे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी आहेत. आता आपण याच्याबद्दल काही बोललो नाहीत, हे आपल्याला पुढे बघायचंय. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर, फक्त तुम्हाला आपण प्रत्येक पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकाच्या पानामध्ये आवश्यकता असल्यास अशा प्रकारचे चार्ट तयार करा किंवा स्वतःच्या अशा काही नोट्स किंवा फ्लो चार्ट तयार करा. सगळ्यांनी पेन वही हातात आहे, फ्लो चार्ट तयार झाले पाहिजेत. ओके, म्हणजे ते लक्षात राहायला सोपे जाते. आता पुढे आपण बघतोय की जी आपण 5वी सृष्टी बघितली, इकडे कवक वाढले ते. तर बघा, रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर तर 1969 किती गटात वर्गीकरण केले, 5 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आणि याच्यासाठी आपण आता हे 5 गट आहेत यालाच पुढे मान्यता मिळालेली आहे. पुन्हा थोडंसं इथे प्रश्न तयार होण्यासारखं, रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर कुठले आहेत तर अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ. परिस्थितिकी याचा अर्थ इकोलॉजिस्ट. ओके, म्हणजे पर्यावरणासंदर्भातील, वनस्पती संदर्भातील या शास्त्रज्ञ. आता बघा, आपण सजीव 2 भागामध्ये आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आता आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, तर आदी केंद्रकाच्या आधीचा भाग की ज्याच्यामध्ये केंद्रक डेव्हलप नाही, केंद्रक नाही आहे डेव्हलप. आणि दृश्य केंद्रकी शब्दावरूनच लक्षात येतं की केंद्रक त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशी आहे आणि सृष्टी मोनेरा आहे. मोनेराच फक्त एकपेशी आहे आणि आदिकेंद्रकीचा एकच पार्ट आहे. मात्र दृश्य केंद्रकीचे 4 सृष्टी आहेत. आदिकेंद्रकीचे 1 आणि दृश्य केंद्रकीचे 4. मग 4 कुठले तर सृष्टी प्रोटिस्टा आहे, सृष्टी कवक आहे, सृष्टी वनस्पती आणि प्राणी, असे 4 आहेत. ओके, पण मग दृश्य केंद्रकीचं पार्ट एकपेशी आणि बहुपेशी आहे. त्यात एक पेशी एकच आहे, ते म्हणजे प्रोटिस्टा. ओके, मग मोनेरा आणि प्रोटिस्टा काय आहेत, एकपेशी आहेत. मग आता बहुपेशीचे 3 पार्ट पडतात, एक कवक, वनस्पती आणि प्राणी. एवढं लक्षात ठेवा. आणि आपण आता पुढे जातोय. हा एक पंचसृष्टी म्हणूया त्याला, आणि कोणी, रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी मांडलेले आहे. चला, त्यातलं पहिलं सृष्टी मोनेरा बघतोय. सृष्टी मोनेरा बघत असताना आपल्याला काही ऍक्टिव्हिटी आहेत. आता इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी करणं शक्य नाही, पण तुम्हाला थोडक्यात मी सांगणार. काचपट्टी तुम्ही बघितली नसेल तर पुढच्या येणाऱ्या लेक्चरला मी दाखवते तुम्हाला काचपट्टी. त्यावर दही किंवा ताकाचा लहान थेंब घ्यायचा आहे आणि पाणी मिसळून त्यावर विरलन करा, एकदम पातळ करा. आणि अलगद आच्छादन काच म्हणजे ज्याला आपण कव्हर स्लिप म्हणतोय, आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्याला ऑब्झर्व करा, निरीक्षण करा त्याचं. मग त्यात आपल्याला काय दिसणार, कोणाचं आपण स्लाइड बनवतोय, याला आपण स्लाइड म्हणतोय. इंग्लिशमध्ये स्लाइड म्हणतोय आणि इथे काचपट्टी म्हणतोय. दही किंवा ताकाचा थेंब, पाणी टाकलं आणि आता सूक्ष्मदर्शक सगळ्यांनी माहिती आहे त्याच्याखाली आपण ऑब्झर्व करतो. तर लहान काडीसारखे सूक्ष्मजीव ज्याला लॅक्टोबॅसिली जीवाणू असं म्हणतात. इथे लगेच एक गोष्ट क्लिअर झाली, दह्यामध्ये कोणतं जीवाणू आहे तर लॅक्टोबॅसिली आहे. ओके, म्हणून ह्या अंडरलाईन केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच आपण नजरेसमोर ठेवूयात, अगदी ते सोपं जाणार आहे. आता इथे बघा, हे भरपूर सारे जीवाणू आहेत. पण मग हे लक्षात ठेवायचं का सर, खूप कठीण नाव आहेत. तर मला असं वाटतं एकदा दोनदा जर वाचले तर ते आपले बऱ्यापैकी लक्षात राहतील. आणि यांचं काही संबंध आपल्याला पुढे देखील बघायचा आहे. जसं की आता बघा, व्हायब्रिओ कॉलेरी हा कॉलरा रोगासाठीचा जीवाणू आहे. साल्मोनेला टायफी टायफॉइडसाठी आहे. ओके, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया
आता हे 3 तर याच्यातून गेले. प्रत्येकाचा शेप बघा कसा आहे. व्हायब्रिओ कॉलेरा. आता स्टॅफिलोकोकस ऑरियस. ओके, स्टॅफिलोकोकस ऑरियस. तर हा या पद्धतीचा शेप आहे. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके, क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. लेजिओनेला न्यूमेनी मगाशी आपण वाचलं. ट्रेपोनोमा पॅलिडम आणि पुन्हा क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. क्लोस्ट्रिडियम इथे पण वाचलं, इथे पण वाचलं. मग ही याची नावं आहेत. कदाचित याच्यात आपल्याला इथे वेगळा घटक निवडण्यासाठी येईल. मग याची आपण तयारी करूयात की 3 घटक यातले दिलेत आणि एक काहीतरी वेगळा दिलेला आहे. मग आपण म्हणणार की अरे हे मोनेराचं आहे आणि हा मात्र वेगळा आहे. म्हणून एकदा दोनदा ही जर नावं आपण वाचली ना तर डेफिनेटली ती होऊन जाणार. बघा किती कठीण कठीण सगळे जीवाणू आहेत मोनेरा. ओके, आता हे सगळे आपल्याला माहिती आहे. सुरुवातीला बघितलं एक पेशी आपण आहे मोनेरा. मग ते स्वयंपोषी किंवा पोरपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःच पोषण करणारे. परपोषी अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. त्यानंतर हे आपल्याला माहिती आहे केंद्रकाच्या आधीचं आहे, आधिकेंद्रकी. आणि आधिकेंद्रकाचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रकाला पटल कवर किंवा पेशी अंगके त्याच्यामध्ये नसतात. ओके, आता पेशी अंगके तुम्हाला एक प्रकरणच आहे, ते नंतर कळून जाईल. चला दुसरी सृष्टीकडे जातोय आपण. सृष्टी प्रोटिस्टा. आता इथे काय सांगितलं त्याने कृतीमध्ये, डबक्यातील पाण्याचा थेंब, म्हणजे पाण्याचा थेंब डबक्यातला आहे, त्याच्यात प्रोटिस्टा असतो. लगेच क्लिअर झालं. आणि हे सजीव काय आहेत? अमिबा आहेत. चला त्यांचं चित्र बघूयात की पहिल्यांदा लक्षणे बघूयात. हां, लक्षणे बघून मग त्यांच्या फोटोंकडे जाऊयात. सजीव एकपेशी असतात, मगाशीच आपण बघितलं. त्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असते कारण हे दृश्य केंद्रके आहेत. प्रजननासाठी, आता प्रचलन म्हणजे काय की हलण्यासाठी, छदमपात, रोमके, कशाभिका आणि किंवा म्हटलेलं आहे, म्हणजे थोडा बाहेरला पार्ट असतो. आणि हे मात्र स्वयंपोषी आहेत. आता यामध्ये स्वयंपोषीमध्ये 2 पार्ट आहे, 2 उदाहरणं येतात. एक युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स. युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स. आणि जे स्वयंपोषी आहेत त्यात काय असतं नेहमी लक्षात ठेवा, स्वयंपोषीमध्ये हरितलवके असतात. स्वयंपोषी म्हटलं की हरितलवके. आता याच्यात दुसरं पार्ट पण आहे परपोषी, ज्याच्यामध्ये उदाहरण आहे अमिबा, पॅरामेशियम आणि प्लाझ्मोडियम. आता प्लाझ्मोडियमचं पिक्चर दिलं नाही, पण इथे प्लाझ्मोडियम आपण लिहूयात. प्लाझ्मोडियम. ओके, पण मी याच्याशी 2 पार्ट करतोय. आता तुम्हाला कळलं का 2 पार्ट का केले? तर यातले युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स आहेत हे स्वयंपोषी आहेत. काय ते? स्वयंपोषी. ओके, आणि पॅरामेशियम अमिबा काय आहेत तर परपोषी आहेत. ओके, युग्लिना कसा दिसतोय बघा, सगळे एकपेशी आहेत. व्हॉल्वॉक्स कसं आहे बघा, एकपेशी आहेत. पॅरामेशियम, आमच्या काळात एक जुनी पॅरागॉन चप्पल होती, तर त्या पॅरागॉन चप्पल सारखं आहे पॅरामेशियम. आणि अमिबा अनियमित आकार आहे, कसा पण आकार असतो. उद्या सकाळ असाही अमिबाचा आकार असेल. तर हे सगळे एकपेशी आहेत. आणि एक प्लाझ्मोडियम आहे, त्याचं पिक्चर नाही इकडे. ओके, पुढच्या सृष्टीकडे जातोय आपण. कवक. आता कवक कुठे आढळतो रे? तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी कवक म्हणजेच फंगी, आणि ज्याला आपण बुरशी आणि पावसाळी आपल्याला बराच अनुभव येतो. आपल्या घरात ओलसर भिंती असतील, पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा आणि एका डबीत 2-3 दिवस बंद करून ठेवा. आणि मग त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. आणि हे तंतू काचपट्टीवर घ्या, म्हणजे पुन्हा स्लाईडवर घ्या, आणि स्लाईडवर घेतल्यावर आपल्याला असं दिसेल. थोडं डायग्रामचं आपण बघूयात. वर बघा बीजाणुधानी आहे. हे बीजाणुधानी आहे, याला म्हणणार आपण स्तंभिका. त्याच्यानंतर हा इथला पार्ट आहे जॉईंट, म्हणजे बीजाणुधानी स्तंभिकाचा जॉईंट करणारा स्फितिका. हे भूस्तरिका आहे. त्यानंतर हे होल्डिंग करणारा पार्ट आहे, पकडून ठेवणारा पार्ट आहे बीजाणुधानीधर. आणि खाली जी
मुळांसारखा पार्ट आहे त्याला मुलाब, आणि ही सगळी एकत्रितरित्या काय झाली, बुरशी झाली. आता ही नावं का सांगितली, तर कधीतरी ना याच्यातलं काहीतरी कुठलं तरी नाव ड्रॉप केलं जातं आणि लिहिलं जातं ABCD असं लिहिलं जातं, आणि मग तुम्हाला विचारलं जातं की समजा Cच्या ठिकाणी काय आहे असं तुम्हाला विचारलं जातं, आणि नावं वगैरे डायग्राममध्ये काहीच देत नाहीत, मग थोडं कन्फ्युजन होतं. म्हणून मग आपण रफ डायग्राम काढून त्याला पटकन नाव द्यायचं, आणि ही कृती ना फक्त 3च मिनिटात करायची असते. डायग्राम कशी आले याला नाही महत्त्व, पण प्रत्येक आपल्याला बारीक बारीक गोष्ट इथे करायचीच आहे, कारण आपल्याला इथे 2 गुण मिळवायचे आहेत. आता बघा, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्याची संस्था आहे, आणि हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या अखत्यारीत येते, आणि 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. आता मित्रांनो, येथे किती प्रश्न तयार होतील, 2 ते 3 प्रश्न तयार होऊ शकतात, तुम्हाला ते तयार करायचे आहेत. मग बघा आता काय की राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे कोठे आहे, तर पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेची स्थापना कधी झाली, 1952 मध्ये. आता मी सुरुवातीला काही प्रश्न सांगतोय, नंतर तुम्हालाच हे प्रश्न क्विकली तयार करायचे आहेत. ओके, चला पुढे आपण कवकाची लक्षणे बघतोय. हे तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत असेल. आपण त्याला छत्री छत्री म्हणतोय, लाकडावर वगैरे येतंय, भिंतीवर येतंय, आणि हे पावसाळी येतंय. ओके, याला भूछत्र म्हणतात. पण हे थोडं मशरूम सारखं असतं, लगेच तुमच्या लक्षात आलं असेल मशरूम सारखं असतं, पण हे नॅचरली तयार झालेलं असतं. आता बघा, कवक कसा आहे, पावावर भाकरीवर वगैरे जमा झालाय म्हणून तो काय आहे, परपोषी आहे. असंश्लेषी आहे, केंद्रक आहे म्हणून दृश्य केंद्रकी आहे. बहुसंख्य कवके हे परपोषी असून मृतोपजीवी आहेत, आणि ते कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. ओके, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर. हे बारीक गोष्टी मी ज्या अंडरलाईन करतोय ह्या लक्षात ठेवा. कवकांची पेशीभित्तिका, पेशीभित्तिका आता ते हे सेल्समध्ये तुम्हाला कळेल पेशीभित्तिका काय असते. कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. प्रश्न तयार होतो लगेच, प्रत्येक ओळीमध्ये एक प्रश्न तयार होऊ शकतोय. ओके, तर कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे, शुगर मधून. आणि मग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली आहे, दिले 4 नावं. ओके, चला. काही कवके तंतुरूपी असतात, पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. आता आपण बघितलं ना, असंख्य केंद्रके इथे असतात. आता ही बीजनधानी आहे, ही फुटली बघा, इथे फुटलेली दाखवलेली, फुटलेली. मग यामधून असंख्य कवके पुन्हा तयार होणार, म्हणजे बुरशी ना पटकन वाढते. आपण बघा कपड्यांच्यावर वगैरे बघतोय, पावसाळी हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त दिसतोय, म्हणून याला असंख्य केंद्रक आहेत. आणि आता याचे मेनली उदाहरण बघूयात. प्रत्येकाच्या ना उदाहरणांकडे जरा थोडं लक्ष द्यायचं. आता कवक, किण्व, तुम्ही ईस्ट वापरताय ना काहीतरी केक वगैरे हे सगळं बनवण्यासाठी, बुरशी आली. ओके, किण्व, बेकस ईस्ट आणि बुरशी. ॲस्परंजिलस म्हणजे हे कोणावर असते, तर मक्याच्या कणसावरील बुरशी असते. नुसतं इथेच नाही तर अनेक ठिकाणी ॲस्परंजिलस असतं. त्यानंतर पेनिसिलियम किंवा भूछत्र म्हणजे मशरूम. हे मशरूम खातोय, मग कवक आहे, बुरशी कवक आहे, त्याला आपण वाईट म्हणणार का, नाही. तर काही म्हणजे आपण लास्ट इयरला 8वीला बघितलं बघा, काही हार्मफुल आहेत, हानिकारक आहेत, आणि काही फायदेशीर देखील आहेत. तर ते पण महत्त्वाचं आहे आपल्याला. चला, आता आपण हे तिघांची लक्षणे बघितली. कोणाकोणाचं तिघांची लक्षणे बघितली, तर पहिल्यांदा मोनेरा बघितला, प्रोटिस्टा बघितला, आणि आता कवक बघितला. आणि आता आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करतोय. नेमकं आता सूक्ष्मजीव कोण आहेत, आता आपण सृष्टी बघितली, आता आपण सूक्ष्मजीवांकडे येतोय. पुन्हा सूक्ष्मजीव आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये कोण येतोय, एकटाच जीवाणू, आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवक आणि शैवाल. हे जर चौघे दिले असतील तुम्हाला, तर यातून वेगळा घटक कोणता काढाल रे, तर ऑफकोर्स जीवाणूला मी वेगळा घटक काढणार. का, तर तो आदिकेंद्रकी आहे. आणि आदिजीव, कवके, आता नावावरून आदिजीव नका का, आदिजीव, कवके आणि शैवाले, तर हे तिघे दृश्य केंद्रकी आहेत. आता आपण मेन आकाराच्या संदर्भात आलोय की सूक्ष्मजीवांचा आकार कसा बघायचा. आता
1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर दिलाय. आता मायक्रोमीटरचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतोय, तिघांचंही कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतोय. आता बघा, 1 मिलीमीटर म्हणजे किती, तर 10⁻³ मीटर. 1 मिलीमीटर 10⁻³ मीटर. आता ह्याच्या बरंच बारीक गेल्यानंतर कळेल, पण या लेक्चरला आपण नाही एक्सप्लेन करत हे जरा. 1 मीटर बरोबर 10⁻² मायक्रोमीटर, म्हणजे एका मीटरमध्ये एवढे 10⁻² मायक्रोमीटर. बापरे, किती झाले, म्हणजे एकावर 6 शून्य आपण ठेवणार, एवढे मायक्रोमीटर आहेत. पण मग तुम्हाला असं जर उलट प्रश्न विचारला की सांगा मुलांनो की 1 मायक्रोमीटर बरोबर किती, तर हा 10⁻² आहे ना, हा 10⁻⁻⁰ मीटर होईल. मला एक प्रश्न इथे तुम्हाला विचारायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. 1 नॅनोमीटर आलं बघा, नॅनोमीटर. 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. मग 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁹ मीटर. मग बघा, -3 -6 आणि -9 यापैकी लहान कोण, मोठा कोण? मग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर हे लहान म्हणजे सूक्ष्म पासून मोठ्यापर्यंत अशी मांडणी करून दाखवा. समजलं टास्क काय आहे तुम्हाला? मिलीमीटर, नॅनोमीटर, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर यापैकी लहान ते मोठे अरेंजमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवाल. चला पुढे जातोय आपण. आता रेफरन्स तुम्हाला अजून येणारे अजून एक तुम्हाला प्रश्न मी देईन. जीवाणू सुरू केलं यातलं. आता आपल्याला किती जणांचं बघायचं आहे रे? जीवाणू आहे, आदिजीव आहे, कवक आहे, शैवाल आहे आणि एक अजून विषाणू पण आपल्याला बघायचं आहे. चला बघूयात. आता बघा, जीवाणू मग म्हटलं मी आकाराच्या संदर्भात. आकार काय? 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर हे आकार लक्षात ठेवा, विचारतात. चला जीवाणूचा आकार आपण बघूयात कसा आहे. हा झाला गोलाणू, गोल गोल दिसतोय. दंडगोलाणू आणि दंडाणू. दंडगोलाणू शॉर्ट झालाय जागीच, या गोळ्यांसारखं वाटतं, टॅबलेट सारखं. स्वल्पविरामकृती, स्वल्पविराम सारखं आहे. त्यानंतर हे सर्पिलाकार आहेत. इथेही प्रश्न विचारलेला आहे, जीवाणूचा आकार कोणता नाही. थोडं निगेटिव्ह प्रश्न विचारतात. निगेटिव्ह याचा अर्थ कळतंय का? नो आले, नकारार्थी. आपण लक्षात ठेवताना काय करतोय? होकारार्थी लक्षात ठेवतोय, पण प्रश्न विचारताना हे नकारार्थी विचारतात. आता हे सगळ्यात महत्वाचं इथे आपण त्यांचा अधिवास बघतोय. अधिवास म्हणजे काय रे? अधिवास म्हणजे काय? ते कुठे राहतात? कोठे राहतात? तर एकत्र येऊन वसाहतीमध्ये राहतात. त्यांच्या कॉलनीज असतात, जशा आपल्या पण आहेत तशा त्यांच्या पण कॉलनीज आहेत रे. जीवाणू पेशी आधी केंद्रकी आहे, आपण चार्टमध्ये बघितलं. मग सेम तसंच पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नाहीत. प्रजनन, आता हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी प्रजनन विचारलं जाणार आहे. तर द्विखंडी भवन म्हणजे काय? एका पेशीचे 2 भाग होतात, त्याला द्विखंडी भवन म्हणतात. आणि इथे बघा, अनुकूल परिस्थिती म्हणजे सपोर्टिव्ह सगळं मिळालं, वातावरण मिळालं ना की ते प्रचंड वेगाने वाढतात. आणि हे वाक्य लक्षात ठेवा, 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. ओके, हे सगळं जीवाणूबद्दल आहे. आता आदिजीव बघतोय आपण. आदिजीवमध्ये प्रोटोझोआ, आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ. ओके, आकार काय आहे? 200 मायक्रोमीटर. पुन्हा जरा थोडं, आता तुम्ही थोडंसं आकाराच्या बाबतीत कन्फ्यूज व्हाल, पण तुम्ही जर नोट केलं, मगाशी मी दिलेलं जे मेजरमेंट्स आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही नोट केलं, कन्व्हर्जन केलं, तुमच्या लक्षात येईल की लहान कोण आहे आणि मोठा कोण आहे. मग आता हे कुठे आढळतात? म्हणजे पुन्हा एकदा आदिवासचा मुद्दा, लोकेशन काय त्यांचं? माती, गोडे पाणी असेल आणि समुद्रात हे आढळतात. ओके, कसे चार्टमध्ये बघितलं, दृश्य केंद्रकीय, पण हा एकपेशी आहे. त्यानंतर प्रजनन कसं आहे? द्विखंडन आहे. मागाच्याच सारखं प्रजनन द्विखंडन आहे. म्हणजे आदिजीव आणि आधी जे बघितलंय आपण जीवाणू हे सारखेच आहे साधारणतः. अमिबा, पॅरामिशियम
पण हे कुठे आढळतात? गढूळ पाण्यात. हे आपण सुरुवातीला बघितलं. अँटामिबा हिस्टोलिटिका अमांश म्हणजे अतिसार होण्यास कारणीभूत राहतात. प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया हिवताप. हा प्रश्न विचारलेला आहे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया हिवताप. आणि युग्लिना कसं आहे? स्वयंपोषी आहे. अँटामिबाचं पण लक्षात ठेवा. ॲक्च्युली जे सांगितलं तेवढं अंडरलाईन केलेलं लक्षात ठेवा. पॅरामेशियम मगाशी पिक्चर बघितला. अँटामिबा हा पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतो इकडे. कवक आहे. पुढचं घेतो तिसरं. कवक 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. ओके. यामध्ये कुठे असतो कवक? एक अंदाज तुम्हाला मगाशीच आलेला आहे. कुजणारे पदार्थ आहेत, वनस्पती प्राण्यांचे शरीर आहेत आणि कार्बनी पदार्थ आहेत. दृश्य केंद्रकीय आहेत, एकपेशीय आहेत. ओके. मगाशीच आपण हे सगळं बघितलंय. मृतजीवी आणि पुन्हा कार्बनी पदार्थाचे अन्न शोषण करतो त्यामधून. प्रजनन कसं आहे? हा म्हटलं आता एक प्रजननाचा नवीन मुद्दा आला. लैंगिक पद्धतीने आहे आणि द्विखंडन पण आहे ना, मुकुलायन पण आहे. मुकुलायन म्हणजे काय असतं माहिती का? एक हा पार्ट आहे, याला अजून एक असा पार्ट येतोय, त्याला मुकुल म्हणतात. ओके. जसं बटाट्याला कोंब वगैरे ॲडिशनल येतो तसं. आणि अलैंगिक पद्धतीने. मग कवकाचं प्रजनन लैंगिक पद्धतीने, अलैंगिक पद्धतीने, द्विखंडन आणि मुकुलायन आहे. आणि उदाहरण लक्षात ठेवा. ईस्ट आहे, अळंबी मशरूम आहे आणि कॅन्डिडा आहे. आता कॅन्डिडा हे आपल्या शरीरावर येते, मग त्याच्याने बऱ्याच वेळा खाज वगैरे येते. ओके. तर हे कवकांबद्दल आपण बघितलं. आलं प्रकरण संपत आणि आपण 2 मार्क जवळजवळ मिळवलेले आहेत. सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर हे शैवालांची साईज आहे. शैवाल पाण्यात असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाण्यात वाढतो शैवाल. पुन्हा तेच प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक. दृश्य केंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव. पण शैवाल ग्रीन कलरचं असतं, मग त्याच्यामध्ये हरितलवक असतं. हरितलवके म्हणून प्रकाश संश्लेषण करतात आणि त्याचं उदाहरण लक्षात ठेवा. शैवाल, क्लोरेल्ला आणि क्लॅमिडोमोनास. ओके. क्लोरेलाचं पिक्चर दिलंय बघा. तर बघा थोड्या प्रजाती काय त्याच्या एकपेशीय, कंप्लीट एकपेशीय किंवा बहुपेशीय असं आपण नाही म्हणणार, तर थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत आणि इतर सर्व बहुपेशीय आहेत. पण त्यांनी काय म्हटलं इथे? एकपेशीय आहे. मग एकपेशीय पण म्हणूयात आणि बहुपेशीय पण म्हणूयात. चला पुढे जातोय आपण. हे काही मेन्शन केलं नव्हतं मगाशी, तुम्हाला म्हटलं की विषाणू आपल्याला बघायचं आहे. विषाणू 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. बघा विषाणू सामान्य नाहीत. आपण एका विषाणूचा अंदाज घेतलेला आहे आत्ता. ऐकलंय सगळ्यांनी? कोविड-19 हा एक विषाणू होता. ओके. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान आहे. फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनीच बघितला जातो. आता सूक्ष्मदर्शिकेमध्ये साधा आहे, संयुक्त आहे, पण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी याची प्राइस 2 कोटीच्या पण पुढे आहे. मला थोडंसं बघायला मिळालं. ओके. विषाणू म्हणजे DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल, RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक आम्ल. पुन्हा DNA RNAचं फुल फॉर्म. ओके. आणि विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. विषाणू पण रॅपिडली वाढतात. रॅपिडली म्हणजे कळलं ना, फास्टली वाढतात. मग हे पिक्चर आहे प्लाझ्मोडियमचं. मगाशी बघायचं राहिलं होतं. प्लाझ्मोडियम असं असतं. आता हे काय रे? टॉमॅटो विल्ट. चला पुढे काहीतरी एक शेवटचं राहिलंय. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो माहीत आहे का तुम्हाला? यावर देखील प्रश्न विचारले जातात. तुम्हाला सगळ्यांना लेक्चर आवडत आहे ना? मग तुम्ही लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील हे अवश्य शेअर करत चला. आता बघा, काही मानवामध्ये कुठलं डिसिजेस कुठल्या विषाणूमुळे होतो किंवा कशामुळे होतो? तर पोलिओ हा विषाणूमुळे होतो. ओके. इन्फ्लुएन्झा विषाणू आहे. HIV एड्स विषाणू आहे. ओके. तर पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, एड्स विषाणू. पिकार्नो विषाणू. ओके. वनस्पती टोमॅटो, वट्टो आणि तंबाखू
मोझाईक प्रत्येकाचं ना इनिशियल म्हणजे सुरुवातीचं लक्षात ठेवायचं, मग कन्फ्युजन नाही होणार. आणि जीवाणू म्हटलं तर बॅक्टेरोफाइट्स. हे ना तुम्हाला जोड्या लावासाठी पण विचारलं जाईल, म्हणजे परफेक्ट जोडी लावा आणि ते जोड्या लावाचा प्रश्न तुम्हाला आपल्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये कळेलच. ओके, तर या पद्धतीने आपण हे चार्ट पण लक्षात ठेवूयात. मित्रांनो, हा लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला पूर्ण 24 तासानंतर एक टेस्ट मिळणार आहे आणि टेस्ट प्रामाणिकपणे लगेचच तुम्ही सोडवणार आहात. थँक्यू.